नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि आता इथून पुढे अर्ज हा अंगणवाडी सेविकेकडेच भरावा लागणार आहे। या संदर्भातला महाराष्ट्र शासनाचा जी.आर. सुद्धा आलेला आहे। हा संपूर्ण जी.आर. आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबतचा दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे। आता शासन निर्णय काय आहे ते बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय दिनांक 5/9/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। अशा प्रकारचा हा जी.आर. होता मित्रांनो। धन्यवाद।